उद्धव ठाकरे हे सहकुटुंब 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि आतापर्यंत त्यांनी अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सुद्धा घेतल्यात। यामधल्या सगळ्यात महत्त्वाची बैठक आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यासोबतच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधली। आणि या बैठकीमधली इनसाइड स्टोरी आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे। महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विधानसभा निवडणुकीच्या नंतर ठरवणार आहे। या बैठकांमध्ये जागा वाटपांच्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाली आहे। जागा वाटप करताना लोकसभेच्या निकालातील मतांची टक्केवारी लक्षात घेतली जाणार आहे। ज्या जागांवरती तिन्ही पक्षांचा दावा असेल तिथे सामंजस्याने तोडगा काढण्याचं या बैठकीमध्ये ठरल्याचं कळतंय। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे काल पवार आणि ठाकरेंची सुद्धा भेट झाली आहे। या भेटीमध्ये पवार आणि अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीबद्दलचे गैरसमज हे दूर झाले असंही कळतंय। तर दिल्लीमधल्या याच बैठकीची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे सविस्तरपणे बघूयात। तर उद्धव ठाकरेंचा हा 3 दिवसांचा दिल्ली दौरा आहे। महत्त्वाच्या गाठीभेटी सध्या होताना दिसतायत। लोकसभेच्या एकंदरीतच ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे त्याला अनुसरून आता पुढची पावलं उचलली जाणार आहेत। आणि याच दिल्ली दौऱ्याच्या संदर्भातली एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे हे आता सहकुटुंब 10 जनपथवरती पोहोचल्याचं कळतंय। काल राहुल गांधींना भेटल्याच्या नंतर आज उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी गेलेत। तर आपण बघतोय उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा आजचा 3रा दिवस आहे आणि या महत्त्वाच्या भेटीगाठींचा सिलसिला आपण बघतो आहोत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या बैठकांमध्ये चर्चा होती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।